अंगणवाडीच्या बंद पोषण आहाराच्या पॉकेटात मृत पक्षी. निफाडच्या देवगावात खळबळ. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव येथे अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या बंद पोषण आहाराच्या पॉकेटात मृत पक्षी आढळल्याचा धक्कादायक दावा समोर आलाय. या घटनेमुळे पालकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण साठ्याची तपासणी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. निफाड 1 एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत देवगाव बीट क्रमांक 2 मधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून लाभार्थ्यांना घरपोच पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. मात्र याच पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याचा दावा समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. संतप्त पालकांनी संपूर्ण साठ्याची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आत्ताच मिळालेल्या नवीन माहितीवरून या गंभीर घटनेची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. रविवारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित पाकिटाचा पंचनामा करण्यात आला असून उर्वरित पोषण आहाराचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश देण्यात आले. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण कासार सह अमोल तुपे, निफाड.